गेली, गावाच्या चौकात ती शहरात गेली, शहरातून ते पुण्यात गेली, पुण्यातून ती मुंबईत गेली, मुंबईतून ती दिल्लीत गेली, अखंड भारताच्या कानाकोपऱ्यामध्ये गेली, अखंड भारताच्या। याचं सर्व श्रेय हे भारतीय जनता पार्टीला जातं, नरेंद्र मोदी साहेबांना जातं आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला जातं। मी तर कार्यकर्ता आहे, छोटा, अहिल्यादेवीचा परम भक्त आहे, पण इतकं ऊर भरून येतो, ऊर भरून। अरे कुठे आहेत ते पक्ष? त्रिशताब्दी वर्ष सुरू आहे, त्यांना माहित पण नाही, पण भाजपचा कार्यकर्ता रात्रंदिवस लोकांमध्ये जातोय आणि अहिल्यादेवींचं कार्य लोकांना सांगतोय। साहेब खरंच धन्यवाद आहे मनापासून। जर संधी मिळाली तर नरेंद्र मोदी साहेबांच्याकडून तुम्ही परवानगी घेऊन द्या मला की अहिल्यादेवींची जयंती इतक्या मोठ्या प्रमाणात साजरी केली, नरेंद्र मोदी साहेबांच्या बंगल्यावरती जे स्वच्छता करणारे कामगार आहेत त्याच्याबरोबर मी 10 दिवस तो बंगला पुसायला तयार आहे। देवाभाऊंच्या वर्षा बंगल्यावरती मला अहिल्यादेवींची जयंती इतक्या मोठ्या प्रमाणात साजरी केली, मला तिथं स्वच्छता कामगारांच्या बरोबर काम करायला संधी द्या। हे कुणीच केलं नाही, कुणी केलं नाही, हे भाजपानं केलंय। केलंय की नाही? मी जे बोलतोय ते खरं आहे का खोटं आहे? अरे काशी विश्वेश्वराच्या मंदिराचा कॉरिडॉर डेव्हलप केला, 1670 ला एकदा डेव्हलप झाला होता, शंकराचार्यांनी केला, परत मोगलांनी पाडला, 1770 ला परत अहिल्यादेवीनं तो कॉरिडॉर डेव्हलप केला। आणि ती संकल्पना काय होती? काशी विश्वेश्वराच्या मंदिराला जागा नव्हती, अहिल्यादेवींनी स्वतःच्या पैशातनं जागा शेजारची खरेदी केली आणि त्या मंदिराला दिली आणि ते मंदिर बांधून दिला। कधी? 1770 ला। 1770 नंतर 1870, 1970 आणि 2018, किती वर्ष झाली बघा। 1947 ला भारत स्वतंत्र झाला, एवढे पंतप्रधान झाले, पण त्यांना वाटलं नाही अखंड भारतातल्या आणि जगात राहणाऱ्या हिंदूंची ही पुण्यभूमी आहे, हे काशी विश्वेश्वराचं मंदिर डेव्हलप